चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, दहीपासून बनवलेली कढी तर आपण सगळे नेहमीच खातो. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिंचेपासून बनवलेली कढी. गावाकडे अगदी नेहमी बनणारी ही रेसिपी आहे. तर चला तर आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. एका बाउलमध्ये आपण 50 ग्रॅम चिंच घेतली आहे. चिंच बघितली ना की तोंडाला पाणी सुटतं. चिंच आपल्याला गरम पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे. बघा, कडकडीत असं गरम पाणी मी चिंचेवर टाकून घेतले. तुम्हाला जर अर्जंट असेल तर तुम्ही चिंच 5 मिनिटांसाठी गॅसवर उकळून देखील त्याची पेस्ट काढून घेऊ शकता. आपल्याकडे वेळ आहे म्हणून मी 10 मिनिटांसाठी याला गरम पाण्यामध्ये टाकून ठेवते. झाकण ठेवून घेऊया. पुढील साहित्य बघूया. 100 ग्रॅम बेसन पीठ घेतलं आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरा घेतलाय. आपल्याकडे घरामध्ये कढीपत्त्याचं झाड आहे, त्याचा फ्रेश असा कढीपत्ता तोडून घेतलाय. आता हिरवी मिरचीचं आणि लसूणचं आपण वाटण करून घेऊया. बघू शकताय तुम्ही, हिरवी मिरची, जिरं आणि लसूणचं मी वाटण करून घेतलंय. चिंच बघून घेऊया. चिंच आपली आता छान भिजलेली आहे. बघू शकताय तुम्ही, खूप सॉफ्ट अशी झालेली आहे. एका बाउलवर आपण पुरण चाळायची चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यावर आता आपण चिंच टाकून घेऊया. आणि अगदीच आपण जसं पुरण चाळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला चिंच देखील अशीच यावर चाळून घ्यायची आहे. अशी चमच्याने स्मॅश करायची आहे, म्हणजेच खाली चिंचाची सगळी पेस्ट आपल्या बाउलमध्ये पडेल. बघू शकताय तुम्ही, चिंचाची छान आपली पेस्ट तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये आपण चिंचेची पेस्ट टाकून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण घेतलेलं बेसन पीठ ॲड करू. छान दोघांना एकजीव करून याची सॉफ्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. आता बेसन पिठाच्या ना गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या आपल्याला झाल्या नाही पाहिजे, म्हणून याला स्मॅशरने आपण एकसारखं असं स्मॅश करून त्याच्या गुठळ्या आपण सगळ्या फोडून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, छान अशा गुठळ्या फुटल्या आहेत आणि सुंदर अशी सॉफ्ट पेस्ट आपली तयार झालेली आहे. गॅसवर आपण कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये मी 1.5 मोठे चमचे तेल टाकून घेतले आणि 1 छोटा चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरा घालून घेऊया. जिरा देखील आपला छान असा तडतडला की त्यामध्ये आपण घेतलेली कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. आता आपण यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचे. हिरवी मिरची, जिरं, लसूण आपण याचं कच्चं वाटण करून घेतलेलं होतं, त्यामुळे छान असं तेलामध्ये याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चा वास येणार नाही. मंडळी, तुम्ही अशी कढी कधी बनवली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हिरव्या मिरच्या देखील आपण जास्त घेतल्या आहेत, कारण आपण झणझणीत अशी कढी बनवतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं तिखट कमी जास्त करू शकता. 1 चमचा आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि छान याला देखील असं परतून घ्यायचे. कढी म्हटलं ना की ती दहीची असो अथवा चिंचेची असो, कढी तिखटच चांगली लागते, त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतल्या आहेत. आता आपण यामध्ये केलेली पेस्ट टाकून घेऊया. छान आपण पेस्ट आता मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊ. एक बाउल भरून आपली पेस्ट तयार झाली होती. त्याच बाउलने आपण आता 2 बाउल यामध्ये पाणी ॲड करून घेऊया. कढीची कन्सिस्टन्सी आपल्याला किती घट्ट हवी आहे, किती पातळ हवी आहे, यावर आपलं पाण्याचं प्रमाण डिपेंड करतं. मी थोडीशी घट्ट बनवली आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी थोडंसं कमी घातले. तुम्हाला जर अजून थोडीशी पातळ हवी असेल, तुम्ही भाकरीसोबत कुस्करून खाण्यासाठी जर बनवत असाल, तर तुम्ही अर्धा बाउल अजून पाणी यामध्ये ॲड करा, म्हणजेच कढी आपली थोडीशी पातळ होईल. मी भातासोबत खाण्यासाठी केलेली आहे, त्यामुळे मी थोडीशी घट्ट केली आहे. आता 2 चमचे यामध्ये मीठ टाकून घेऊया. 10 मिनिटांसाठी कढी छान आपण उकळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि छान अशी कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे. बेसन पीठ छान उकळलं गेलं पाहिजे, म्हणजेच बेसनाचा कच्चा वास यामध्ये येणार नाही.
झाकण ठेवायचं नाही आहे, कढी उतू जाऊ शकते. बघू शकताय तुम्ही कढी आपली 10 मिनिटात छान उकळली गेली आहे. बेसन आपलं छान शिजलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय कढीची खूप घट्टसर अशी झाली आहे. आता आपण यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया. तर मंडळी, अशाच सोप्या पद्धतीने आपली चिंचेची कढी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मंडळी, तुम्ही जर अजून आपल्या झटपट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून अशाच काही येणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.